म्हणजे त्यांना हा वाद तेवत ठेवायचा असं तुम्ही म्हणताय का? यांना हा राजकारणामध्ये दोन्ही समाजामध्ये भांडणं लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा याचा डाव आहे. जरांगे पाटलांनी एकीकडून बोलायचं, एकीकडे त्यांनी त्याच्या आंदोलनाला फूस लावायची, एकीकडून त्या हाकेचे आंदोलन फूस लावायचे. दोघांना कधी एकत्रित येऊ द्यायचे नाही. दोघांच्या मागण्या काय आहेत या सरकारसमोर ज्या आलेल्या आहेत त्यावर तोडगा काढायचा नाही. तोडगा निघाल तर यांचं राजकारण संपेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे कधीही यांनी स्पष्ट केली नाही. ओबीसी संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हेही स्पष्ट करत नाहीत. आणि आम्ही जे करतोय त्याला जे चांगलं काम केले, कुणबी समाजाची जे काय कुणबींची जे काही नोंदी आम्ही सापडवल्या त्या द्यायचा प्रयत्न केला आहे. 10% आरक्षण द्यायचा प्रयत्न केला आहे. ओबीसी समाजाला सुद्धा कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व बाबी असताना यांना वाटतं हे क्रेडिट आता महायुतीला जाऊ नये यासाठी मग अनेक मार्ग चोखळून त्यांना आपसामध्ये कसं भांडव लावता येईल हा प्रयत्न या आघाडी सरकारचा आघाडीचा आहे. शरद पवार बोलताय त्याचा अर्थ तुम्ही सांगताय, पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यात्रा काढतायत, दुसऱ्या बाजूने हाके असतील वाघमारे यात्रा काढतायत. या सगळ्या गोष्टी तुम्ही देत नाही म्हणून हे सगळे फायदे घ्यायचा प्रयत्न करताय. मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दलची भूमिका काय, वेळ ठरवून गेलेला आणि जसा जसा वेळ वाटेल याच्यामध्ये विध्वंसक भूमिका होत राहील. सरकार सुद्धा जबाबदार वाटत नाही का? मराठा समाजाचं आंदोलन जेव्हा सुरू झालं हे आजचं आंदोलन नाही. गेल्या 40 वर्षापासून वेगवेगळे आंदोलनं मोर्चे मराठा समाजाने काढलेले आहे. परंतु त्याची दखल मानावी तशी या महाआघाडीच्या सरकारने कधी घेतली नव्हती. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना त्यांनी कधी घेतली नव्हती. आणि मराठा समाज त्यामुळं अत्यंत व्यथित झाला होता की आपल्या आंदोलनाची कोणी साधी दखलसुद्धा घेत नाही. 40 वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा शिंदे सरकार आलं त्या टायमाला खऱ्या अर्थानं याची दखल घ्यायला सुरुवात झालेली. याचा परिणाम आहे की ज्या जुन्या नोंदी होत्या त्या सर्व आता बाहेर यायला लागल्यात. आणि त्यामुळं जे मागासलेले काही मराठा समाजाचे लोक होती त्यांना आता कुणबीचे सर्टिफिकेट मिळालेत आणि त्याचा बेनिफिट आता त्यांना मिळायला सुरुवात झालेला आहे. हे जवळपास 46-48 लाख नोंदी देणं हे सोपी गोष्ट नाही. आणि त्यानंतर 10% आरक्षणाचा एक ठराव या सभागृहात घेऊन त्यालासुद्धा ते आरक्षण टिकवण्यासाठी जे लोक अपीलमध्ये सुप्रीम कोर्टात गेलेत त्यांच्या विरोधात सरकारने चांगले वकील देऊन ते आरक्षण आजही टिकून ठेवलेलं आहे. म्हणून हे सर्व करत असताना ओबीसी समाजाच्या घटकांना कधीही कुठेही आरक्षणाला धक्का लावू न देण्याचा हा जो संकल्प आहे हा सुद्धा सरकार पाळू नये. म्हणजे एका समाजाला द्यायचं दुसऱ्या समाजाला नाराज करायची ही भूमिका सरकारची नाही आहे. आणि म्हणून दोन्ही समाजाला बॅलन्स करून सरकार त्यांच्या मागण्याचा विचार करतं आहे. आताही पाहिलं जेव्हा मराठा समाजाच्या सर्व घटकांचा सर्वे केला गेला जवळपास 3.5 लाख कर्मचारी त्याच्यासाठी नेमले गेले होते आणि त्या 3.5 लाख लोकांनी सर्वे केलेलं हे प्रथमतः महाराष्ट्रामध्ये 40 वर्षानंतर घडलं. ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आंदोलकाची त्यांना मिळालेली ही गिफ्ट आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनाचं हे यश आहे. आणि म्हणून सरकार काही करत नाही हे जे काही आरोप प्रत्यारोप करतायत ना त्यांना हे उघड्या डोळ्याने दिसत नाही. त्यांना कावीळ झालेली. म्हणून हे जे काही सरकार प्रयत्न करतं आहे यावर ते नेमके डोळेझाक करून समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत. अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केलेत. एक तो जेल में जाओ नाही तर भाजप में आओ आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर केलेले प्रयोग यशस्वी झाले. माझ्यावरील अगोदरचा प्रयोग यशस्वी झाला. यशस्वी झाला असता तर उद्धव ठाकरे यांचं सरकार मागेच पडलं असतं. मात्र भाजपने ठाकरे पवारांच्या मुलांवर आदित्यवर आणि पार्थवर खोटे आरोप करायला लावले आणि समित कदमांचा फडणवीसांसोबत फोटो दाखवत अनिल देशमुखांनी हे भाजपवर आरोप केले. अनिल देशमुखांना जेव्हा या गुन्ह्यामध्ये अटक झाली ती कायदेशीर प्रक्रिया होती. त्याला कुठेही सरकारचा आक्षेप नव्हता किंवा त्यांना कधीही सरकारने न्यायालयीन कामकाजामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही. न्यायालय आपलं काम करतं, सरकार आपलं काम करतं आहे. जे काय बाजू सरकारतर्फे मांडायला पाहिजे ते मांडल्या. अनिल देशमुखाला जी आज बेल मिळाली त्याचा अर्थ असा होतो की न्यायव्यवस्थेचा जो काही निर्णय असेल तो सरकारने मान्य केलेला आहे. जर यांना सर्वच दबाव टाकायचं, यांना जसं वाटतं की सर्वच यंत्रणेवर यांचा दबाव आहे आणि त्या दबावाच्या पोटी या सुडाचं राजकारण करताय हे जर करायचं असतं तर आज अनिल देशमुख हे जेलमध्येच असते. म्हणून कायदा वेगळा राजकारण वेगळं याची मिसळ
एकमेकांमध्ये सरमिसळ करण्याचं काम हे अनिल देशमुख करतायत. बाहेर आल्यानंतर एवढा सर्व वेळ गेल्यानंतर आज त्यांना हे सर्व आठवतं किंवा सुचतंय, हा ढोंगीपणा आहे. आणि याचाच प्रत्यय आता प्रत्येकाला यायला लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर असे बेछूट आरोप करून स्वतःचा वजन वाढवण्याचा त्यांचा हा मनोदय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.